नमस्कार. शिवसेना संपर्क प्रमुख गडिंग्लज तालुका अ, आहे त्यांच्याबद्दल आपण संपर्क साधूया. साहेब नमस्कार. साहेब तुमचं नाव काय? माझं नाव सागर संभाजी मांजरे आहे. मी गडिंग्लज तालुका संपर्क प्रमुख शिवसेना म्हणून काम करतो. साहेब तुम्हाला आता चंदगड विधानसभामध्ये मतदान चालू आहे. आता येत्या 20 तारखेला मतदान आहे. ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? हे बघा 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये आमचे उमेदवार महायुतीचे विद्यमान आमदार श्री राजेश पाटील साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच आम्ही काम करतोय. कारण की बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये फार काही कामं केली आहेत. त्या माध्यमातून ती कामं जशी वरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांनी जी तिथं कामांचा धडाका लावला तीच कामं तंतोतंत आमच्या मतदारसंघामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आमचे राजेश पाटील साहेब त्या तत्पर होते आणि त्यांनी ती कामं आणलेली आहेत. साहेब आता आम्ही मार्केटमध्ये बघतोय सर्व जनते असं म्हणतात की लाडकी बहीण एकच आहे राजेश पाटील साहेबांनी. त्याच्याबद्दल तुमची काय मत आहे? श्रेय काय आहे राजेश पाटील साहेबांचं? हे बघा साहेब तुम्हाला खरं सांगायचं तर लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवून गोरगरीब महिलेना की 1500 रुपये महिन्याला देण्याचं काम या सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. कारण की इतकी वर्ष झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये असा निर्णय कोणी घेतला नव्हता. कारण की काय वाटतं की 1500 रुपये म्हणजे आपल्याला फार काही लोकांना कमी वाटतं, पण गोरगरिबाच्या घरामध्ये ते 1500 रुपये गेल्यानंतर की बाबा त्याची किंमत काय आहे ती कळते. कारण की आपल्या ज्या गायिका आशा ताई भोसले यांनी सुद्धा सांगितले की त्या काळात जरी योजना चालू झाली असते तर मी 2 वेळचं पोट भरून जेवले असते. म्हणजे आज औषधाचे खर्च असतील, मुलांची शाळा असेल, काय ना काहीतरी 1500 रुपये आपल्या घरात हातभार लावतो, एक भाऊ माझा देतो, हे एक मोठा निर्णय घेतला. खरं तर मला अभिमान वाटतोय सांगायला की या आपल्या चंदगड विधानसभेच्या सर्व मतदारसंघातल्या लोकांना, महिला भगिनींना, खास तर महिला भगिनींना आनंद वाटतोय की साहेब जी आर झाल्यानंतर त्या जी मध्ये काय झालं की लाडकी बहीण योजना पात्र कोण होणार, तर त्या महिलेचं, त्या आपल्या ताईचं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडलेला दाखला त्याच्यामध्ये अपलोड करायचा होता. तर अशी समस्या तयार झाली की आम्ही सीमावर्ती भागामध्ये राहतो, कर्नाटक आम्हाला लागूनच आहे. तर अशी समस्या झाली की आपल्या या गडिंग्लज तालुक्यामध्ये मला वाटतं किंवा चंदगड तालुक्यामध्ये चंदगड विधानसभेमध्ये एक 40 ते 50% महिला कर्नाटकवरून इकडे आलेल्या आहेत लग्न करून घेऊन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना दिलेलं आहे. तर त्या महिलांच्या मध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं. त्याचबरोबर तत्परतेने त्या जो जी आर निघाला त्याच वेळा मान्य श्री आमदार राजेशदादा पाटील यांनी अजितदादा पवारांना सांगितले की साहेब हे काहीतरी चुकीचा निर्णय होत आहे की ह्याच्यामध्ये हा जी आर बदलला पाहिजे आणि ह्यांच्या जे कर्नाटकहून इकडे आपल्या महिला भगिनी आलेत किंवा आपल्या त्या इकडे दिलेले आहेत तर त्यांचं नवऱ्यांचं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेत दाखला ग्राह्य धरला पाहिजे. त्या तत्पर अजितदादा पवारांनी काय केलं की आजी तटकरे ताई म्हणजे आदिती तटकरे ताई ज्या महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांना त्यांनी सांगितलं, मिटिंग लावली आणि तो जी आर बदलला. आणि तो जी आर बदलल्यामुळे माझ्या तालुक्यातल्या, माझ्या मतदारसंघातल्या कित्येक महिलांना साहेब त्याचा फायदा मिळालाय. आणि जर ते झालं नसतं तर या महिला वंचित राहिल्या असत्या, ह्या महिला ज्या आहेत ना वंचित राहिल्या असत्या. आज त्याचं श्रेय फक्त आणि फक्त चंदगड विधानसभेमध्ये राजेश पाटील साहेबांचं ते एक तरुण कार्यकर्ता आणि साहेबांचं ते काम खरोखरच मोठं काम आहे ते. आणि कित्येक महिलांची दिवाळी किती जोरात झाली, काही मुलांना कपडे मिळाले, म्हणजे मिठाई मिळाली, फटाके मिळाले. हे सगळं तंतोतंत विचार परमेश्वराने त्यांना ती कशी काय बुद्धी दिली आणि तिने ते वापर केला आपला बुद्धीचा, म्हणून आज महिलांना न्याय मिळाला. साहेब तुम्ही याचा म्हणता लाडकी बहीण आपल्याला 1500 रुपये भेटत आहे महिन्याला. सर तर ह्याच्याबद्दल लोकांची प्रतिक्रिया असं आहे, ह्याच्याकडे 1500 रुपये देतात आणि इकडे महागाई वाढवून ठेवल्या, त्याच्याबद्दल का प्रतिक्रिया? हे बघा दादा, आज जिथं आपण ज्या खुर्चीवर बसलोय किंवा आपण जे खुर्चीवर बसलोय किंवा जे माईकवरती बोलतोय किंवा जमिनीवरती बसलोय, तर दादा 70 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी ह्या फार रेट याचे कमी होते. म्हणजे सगळ्या तुलनेत काय झाले की त्यावेळेची कंपॅरिझन आज करण्यात काय हे नाही. लाडकी बहीण योजना दिली, हा बघा खाद्यतेलाचे पदार्थ काय आपण ठरवू शकत नाही, आंतरराष्ट्रीय लेवलला ठरतात. पेट्रोलचे दर आपण ठरवू शकत नाही आंतरराष्ट्रीय लेवलला. पूर्वीच्या काही सरकारने काही चुक्या केल्यामुळं हे रेट वाढत चालले. त्यामुळे आज बघा जमिनीचे रेट जेवढे आहेत ते डबल वाढलेत. म्हणजे काही जणांचे जे गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असतात त्यांच्या पगारामध्ये वाढ होते. म्हणजे अशा किरकोळ गोष्टी होत असतात. त्यामुळं ह्याच्या महागाईचा याच्यावरती काय परिणाम नाही, पण दिलं, कोणीतरी दिलं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. ह्याच्या आधी कोणी देत नव्हतं. ह्याच्या आधी सुद्धा महागाई होतीच, ह्याच्या आधी सुद्धा कांद्याचे रेट वाढत होते, ह्याच्या आधी सुद्धा गॅसचे रेट वाढले होते, ह्याच्या आधी सुद्धा पेट्रोलचे रेट. मग त्यावेळेला तुम्ही का दिला नाही, जे बोलतात ना त्यावेळेला तिने का दिलं नाही? लाडकी बहीण योजना खरोखरच ही
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्यासाठी एक आई समान, एक माते समान आणि त्यांचा कुठेतरी हातभार लागावा म्हणून केलेली योजना आहे साहेब. त्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काही नाही आहे. साहेब आता मी आणि गावाकडे येतोय. नूल या गावामध्ये राजेसाहेबाकडून काय डेव्हलपमेंट झालेलं आहे तुमच्या प्रमाणे? हे बघा साहेब, की नूल गाव असं आहे की हे 27 स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे. नूल गावामध्ये क्रांतिकाऱ्यांचं गाव आहे. ही माती फार पवित्र आहे. या मातीमध्ये जन्मणारे कित्येक युवक चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आहेत. सैन्य दलामध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, म्हणजे प्रत्येक पोलीस क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा कोण चांगला राजकीय नेते आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं, ही गाव पवित्र आहे. या गावची माती पवित्र आहे. तर साहेब, या गावामध्ये खरोखर सांगतो की राजेश पाटील साहेबांनी 9 कोटी वरती काहीतरी किरकोळ असा तिने निधी आणलाय. ज्या परमेश्वराची आम्ही पाया पडून सुरुवात करतो, रामदेवत मारुती, त्याच्या ज्या सुशोभीकरण किंवा तिथल्या गोष्टीसाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मला आणि परत सांगायचे, गावामध्ये रस्ते केलेले आहेत, जलजीवन मिशन योजना असेल ही केलेली आहे, रस्ते केले, गटरी केल्या, सगळं झालेलं आहे. मग मला अनेक प्रामुख्याने काय सांगायचं की दादा, आमच्या गावामध्ये सैनिक दलामध्ये फार मुलं आहेत, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, त्यांच्यासाठी व्यायाम करण्यासाठी ओपन जिम नव्हती किंवा जे ऍक्टिव्हिटीज करायला लागतात. तर आमची मुलं डोंगरामध्ये 2 काठ्या बांधायची आणि त्या काठीवरती लोंबकाळून व्यायाम करते. ते काही जणांचे निदर्शन आलेलं माननीय श्री जयसिंगराव चव्हाण साहेब, आमचे मार्गदर्शक या गावचे सुपुत्र, यांना ते कळालं आणि त्यांनी काय केलं की साहेबांना विनंती केली की साहेब, आमच्या इथं ओपन जिम तुम्ही युवकांना द्या. आणि ती तत्परता 2 दिवसामध्ये त्यांनी 5 लाख रुपये ओपन जिमला दिले. त्यातनं परवाच आमची 6 पोरं अग्निवीर भरती झाली. म्हणजे त्याच्यामुळे पण काहीतरी आपल्याला तिथे ऍक्टिव्हिटी करता येतात म्हणून ही मुलं भरती झाली. म्हणजे असे बरेच हे आहेत. त्यामुळे राजेश पाटील साहेबांनी विकास चांगला केला. शेवटचा प्रश्न साहेब, आता राजेश पाटील साहेबांचं व्हिजन काय असेल? हे बघा, मी राजेश पाटील साहेबांचं व्हिजन मी त्यांना एकदा विचारलं पर्सनली की साहेब, आता तुम्ही 1600 कोटीचा विकास केलाय आणि त्या विकासाच्या जोरावर तुम्ही मतं मागताय, 100% तुमच्या पदरामध्ये लोक मतदान करणार. एक साहेबांना म्हटलं की साहेब, आता ह्याच्यानंतर काय तुमचं व्हिजन, म्हणजे त्यांना विचारलं मी की साहेब व्हिजन काय. साहेब म्हणाले की आता मी जी 1600 कोटीची कामं केलीत, रस्ते, गटारी, पाणी, ह्या गोष्टी ज्या आणलेत मतदारसंघामध्ये, तर हे का आणलेत, तर इथं मला चांगले उद्योगधंदे आणायचे येणाऱ्या 5 वर्षामध्ये. कारण त्यांना 5 वर्ष संधी मिळाली, नवके होते, तरीही त्यांनी एवढं मोठं काम केलं 1600 कोटी. तर काही लोक म्हणतात की सरकारी निधी आहे ती ऑटोमॅटिक येते, पण सरकारी निधी जरी असले तर ते आणण्याची धमक आणि हिंमत ही त्या उमेदवारामध्ये पाहिजे, त्या आमदारामध्ये पाहिजे. ती त्यांनी तत्परता दाखवली आहे. त्यांनी म्हटले की आता शेंद्री माळावरती आमच्या राखीव जागा आहे MIDC साठी किंवा चंदगडमध्ये राखीव जागा आहे. तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी उद्योगधंद्यावर प्राधान्य देणार, मी उद्योगधंदे आणणार आणि इथल्या युवकांना रोजगार देणार, असं त्यांचं एक विजन आहे. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, आणि निश्चितपणे ते करतील, कारण की ते त्यांच्यामध्ये काम करण्यात ताकद आहे, काम करण्यात धमक आहे. आणि शेतीविषयक असतील किंवा आता आपल्या सरकारनं शेतीविषयक सुद्धा केलं, त्याच्या सुद्धा काहीतरी डेव्हलपमेंट, काजू प्रक्रियाचा आहे, असे त्यांचे डेव्हलपमेंट विजन पार आहेत. ते विजन त्यांच्याकडून तुम्हाला जास्त करतील. मी कार्यकर्ता म्हणून जेवढं मला वाटलं ज्ञात आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. थँक्यू साहेब, तुमच्या वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा. नमस्कार. आज आम्ही अजून 1-2 शेतकरी आहेत, निलगावचे शेतकरी, त्यांच्याबद्दल आज आपण संवाद साधूया. काय चालू आहे घडामोडीमध्ये, आता मतदारसंघामध्ये मतदान चालू आहे, 20 तारखेला मतदान आहे, त्याच्याबद्दल आता विद्यमान आमदारांची कामं कसं होती आणि काय एक्सपेक्टेशन आहे आणि बाकीच्या आमदाराबद्दल काय सांगू शकतील ते आपण विचारूया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव काय? आमचं नाव अर्जुन थोरात आहे. मी साहेब, आता आपण बघतोय की मतदारसंघामध्ये मतदान चालू आहे 20 तारखेला, त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय? आता सध्या म्हणजे आमच्या इथं आमच्या रस्त्याचं काम जे राजेश पाटील साहेबांच्या आमदार फंडातून आम्ही लास्टच्या टप्प्यात गेलो होतो आमदार साहेबांनी भेटायला. आमचे जयसिंगराव चव्हाण आमचे इथले हे मेन, त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो आणि एकदम लास्ट टप्प्यात आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्याने आमचा अक्षरशः रस्ता तुम्हाला सांगायचं म्हणजे चलत सुद्धा जायला येत नव्हतं आणि त्यांच्या फंडातून आम्हाला मुर्मीकरणासाठी 2.5 लाख रुपये आम्हाला मंजूर करून दिले. ते म्हणजे राजेश पाटलांनी एवढे चांगले कामं केलेले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, नूल गावामध्ये भरपूर चांगली कामं केलेली आहेत. साहेब, ते तुम्ही म्हणताय की मुरुम आता घातलेले आहे, हे रस्ता किती वर्षापासून पेंडिंग होता? मला वाटतं आम्हाला माहिती नाही एवढ्या वर्षापासून पेंडिंग होता. भरपूर वर्ष झाले ते रस्ता, म्हणजे माहितीच नाही की याच्या अगोदर असाच रस्ता होता की चिखल रस्ता होता, पूर्ण जायला यायला येत नव्हतं. पण त्यांनी राजेश पाटलांच्या साहेबांच्या आमदार फंडातून आम्ही जयसिंगराव चव्हाण साहेबांना जाऊन भेटलो लास्टला आणि त्यांना सांगितलं की बाबा रिक्वेस्ट केली की आमचा रस्ता व्हायला नाही आणि एवढी वर्ष झाली रस्ता झालाच नाही, म्हणून त्यांना जाऊन भेटलो. त्यांना जाऊन भेटल्यानंतर राजेश पाटील साहेबांना त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर ना लास्टच्या टप्प्यात, एकदम लास्टच्या टप्प्यात
रस्ता आमचा मंजूर करून दिला. शेतकऱ्याबद्दल काय डेव्हलपमेंट केले राजेसाहेब पाटील? शेतकऱ्यांच्या बद्दल डेव्हलपमेंट म्हटलं तर आमचं लाईट बिल आता आमचं स्वतःची विहीर आहे 7.5 HP पर्यंत जे मोटर होतं ते मोटरचं लाईट बिल माफ केलंय त्याने. आता ह्यांना पण विचारूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मी शिवाजी थोरात. साहेब आता चांदवड विधानसभा मतदान चालू आहे, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया सांगा. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या इथं ग्राउंड रिपोर्टसाठी आला त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद कारण साहेब. ग्राउंड रिपोर्ट हा महत्वाचा आहे. या ग्राउंड रिपोर्ट मधूनच आपल्या मतदारसंघामध्ये काय घडामोडी चालतात याची तंतोतंत खबर पूर्ण महाराष्ट्राला कळते आणि यातूनच प्रगतीच्या आणि योजनांच्या ज्या गोष्टी असतात त्या सुलभरित्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवल्या जातात. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमच्या ह्या मतदारसंघात 287 मतदारसंघामध्ये राजेश पाटील साहेब गेली 5 वर्ष झालं कार्यरत आहेत. प्रथम प्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्राचे ते 287चे आमदार म्हणून ह्या 5 वर्षामध्ये कामं केलीत. कामं करण्याची त्यांची शैली जर बघितली तर इंडस्ट्रील पासून तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या असंघटित कामगारापर्यंत पोहोचण्याची त्यांची कुवत जी आहे ती आम्हाला वाख्यानोजोगी झालेली आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे बांधकाम कामगारमधून त्यांनी जो विषय जो आमच्या समोर मांडला आणि त्यातून आमच्या गावामधून जवळजवळ बऱ्याच लोकांच्या ह्या ठिकाणी बांधकाम कामगारमध्ये योजनेतून एखादं सुरक्षा किट म्हणा किंवा शिष्यवृत्ती, समाज कल्याण निधी अशा बऱ्याच गोष्टीमधून त्यांनी ह्या समाजाला मदत केली आणि ते पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे आम्ही जाणीवपूर्वक आम्ही सांगू शकतोय. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की पानंद रस्ता, जिथं पानंद रस्त्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी म्हणजे शेतकऱ्याची बेसिक सोय काय आहे, जर शेताला जर बेसिक सोय असेल तर त्या शेतीला किंमत असते आणि त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक म्हणतोय मी, ऑर्गॅनिकचं पण त्यांनी काम केलेलं आहे. ऑर्गॅनिक पद्धतीचे भाजीपाला असू देत, बी ऊस असू दे किंवा पिकं ही ऑर्गॅनिक पद्धतीचे आम्ही आता चालू केलेले आहेत. कारण का आमच्या शेताला त्यांनी पानंद रस्त्यामधून मुरमीकरण करून सुसज्ज असा रस्ता करून दिल्यामुळं आम्हाला पाण्याची आणि त्याची सोय झाल्यामुळं आम्ही आता ते आचरणात आणलेलं आहे या गेल्या 5 वर्षामध्ये. आता नूल गावामध्ये राजेसाहेबांचा जनसंपर्क कसा होता? अतिशय चांगला, अतिशय चांगला. ओके. ते ग्राउंड लेवलला भेटण्यासाठी येत होते. ग्राउंड लेवलला त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी कोणालाही असं म्हणजे भेटण्याचं नाकारले नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सुखात असू देत, दुःखामध्ये असू देत, राजेश पाटील साहेब हे तत्पर तयार असतात. धन्यवाद साहेब तुमचं प्रतिक्रिया दिल्याबद्दल. हे होते नूल गावचे शेतकरी, त्यांचं प्रतिक्रिया असे आहे. थँक्यू साहेब तुमचा टाइम दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.